सामान्य नागरिकांना घरगुती गॅससाठी संघर्ष करावा लागत असताना अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सार्वजनिक कामासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। एकीकडे सामान्य नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यासाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागते, कडक उन्हात रांगेत उभं राहावं लागतं, तर दुसरीकडे अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घरगुती गॅसचा खुलेआम वापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। अकोला मनपा प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्यावर पार्किंगचे पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू असताना चक्क घरगुती एलपीजी सिलेंडर वापरला जात असल्याचे दिसून आले। प्रश्न असा आहे की घरगुती गॅस हा फक्त घरगुती वापरासाठी असताना तो कमर्शियल कामासाठी वापरणे नियमबाह्य नाहीये का? सामान्य नागरिकांसाठी नियम कडक आणि इथे सूट का? पुरवठा कमी असताना सार्वजनिक कामासाठी घरगुती सिलेंडर कसा वापरला जातोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रशासनाच्या नजरेआड कसं? तेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅससाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या भावना या प्रकारामुळे तीव्र झाल्या आहेत। सामान्य जनतेला गॅससाठी संघर्ष आणि दुसरीकडे सरकारी कामात घरगुती सिलेंडरचा वापर यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।